तुमचं प्रशासन काय झोपलं होतं का? तुम्ही आज प्रशासनाने या ठिकाणी पाणी मुद्दाम या ठिकाणी डावा कॅनल मध्ये मुरमाचे ट्रॅक्टर टाकलेत. ट्रॅक्टरनी त्या मुरमानी पाणी अडवलं आणि पाणी वेस्टेज म्हणून सर्व वड्याला पाणी लावलं. बाहिरा येथे वीज कनेक्शन तोडायला आलेल्या MSEDCLच्या अधिकाऱ्यांवर शेतकरी संतापले. भाऊसाहेब गावडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. सीना धरणातून आलेल्या पाईपलाईनवरून पाणी मिळेल आणि पाऊस होईल या आशेने व्याजाने पैसे काढून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी MSEDCLचे अधिकारी गुरुवारी बाहिरा शिवारात दाखल झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत तीव्र विरोध केला. यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी संकटात आहे. सीना धरणाच्या पाईपलाईनमुळे काही प्रमाणात पाणी मिळेल या अपेक्षेने आणि पावसाच्या जीवावर अनेक शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे घेऊन कापूस सोयाबीनची पेरणी केली. पीक नुकतेच उगवणीला आलेले असून पाण्याची गरज आहे. अशातच थकबाकीच्या कारणावरून MSEDCLचे पथक कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्यासाठी शेतात आले आणि यावेळी शेतकरी नेते भाऊसाहेब गावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शेतकऱ्याने पोटच्या पोरासारखे पीक जोपासले, व्याजाने पैसे आणून पेरणी केली आहे आणि तातडीनं ही कारवाई थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. पेरणी केलेले पीक वाचवण्यासाठी वीज पुरवठा खंडित करू नये अशी मागणी जोर धरते आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी घेतला आहे. या ठिकाणी निवेदन न देता, पत्र न देता महावितरण आणि सीना तलावाचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी येऊन या ठिकाणी कनेक्शन कट केले आणि आपल्या पंप बंद करण्यात यावा अशा सूचना दिल्या. परंतु या तोंडी आहेत आणि 8-10 दिवसापूर्वी जर या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्र दिले असते तर जे शेतकऱ्यांनी मोगा मालाचं बी आणून शेतीत पेरलंय ही पेरणी केली नसती आणि जर त्यांनी बंद करायचं होतं त्यांनी करायला काय अडचण नव्हती. पण अगोदर सूचना देऊन न देता आज अचानक येऊन बंद करायचं म्हणलं आज या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांना फाशी घ्यायची बारी येईल. व्याजाने पैसे काढून त्यांनी आज शेतीत मोगा मालाचं बी आणून पेरलेले. मी सीना तलावर सीना धरण गोमेरवाडी तालुका आष्टी या ठिकाणावरून भाऊसाहेब नामदेव गावडे सामाजिक कार्यकर्ता मी बोलतोय. या ठिकाणी आज दुष्काळ सदृश्य अल्निनोचा प्रभाव पाहता या ठिकाणी आपल्या सीना धरणामध्ये जो पाणी उपसण्याकरता जे पत्र व्यवहार झालाय, जो वरिष्ठांचे पत्र आलेले आहेत, तर त्या पत्राचा विषय असा आहे की आज कुठलीही कल्पना कोणत्याही शेतकऱ्याला, कोणत्याही ग्रामपंचायतला, कुठली स्थानिक लेवलच्या कुठल्याही संस्थेला, ग्रामपंचायतला, शेतकऱ्यांना कुठलाही पत्रव्यवहार केला नाही किंवा सांगितलं सकट नाही, मुदत बी दिली नाही. कारण या ठिकाणी आजची अशी परिस्थिती आहे की हवामान अंदाजानुसार सांगितलं होतं की पेरणी थांबवा, पण 4 दिवसापूर्वी या ठिकाणी पाऊस झालता या परिसरामध्ये. तर शेतकऱ्यांनी पाऊस झाल्याच्या नंतर पेरणी केली. पेरणी केल्याच्या नंतर आज अशी परिस्थिती झालेली की पाऊस नाही. तर या ठिकाणी सीना प्रकल्प शाखा अभियंता निमगाव गांगर्डा या ठिकाणी आज कर्मचारी आले आणि विद्युत महावितरण कंपनीचे अधिकारी या ठिकाणी तलावावर अचानक आले आणि अचानक आल्याच्या नंतर त्यांनी हे बंद करण्याबाबत आम्हाला पत्र आहे वरिष्ठांचं. या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक विनंती केली की साहेब तुम्ही बंद करा, पण आम्ही जे पीक पेरलंय एक 10 दिवस आम्हाला फक्त एक विनंती म्हणून 10 दिवसासाठी आमची विनंती आहे की 10 दिवसानंतर तुम्ही कनेक्शन कट करा, अन्यथा आज आम्ही जी लोकांकडून व्याजाने पैसे काढून जे बी भरण आणून पेरणी केली तर ती पेरणीची राख रांगोळी होईल. जर 10 दिवसात आला तरी शेतकऱ्याच्या नशिबाने पाऊस येईल, नाही आला तर त्याला कुणीही निसर्ग काही करू शकत नाही. पण आमची सर्व शेतकऱ्यांची एकच विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेस पाणी कमी पडलं त्यावेळेस सारे कर्मचारी या ठिकाणी धावून आले, पण या ठिकाणी ज्या सीना मेकरीचा डावा कॅनल जो आहे या ठिकाणी डावा कॅनल आजपर्यंत जो दरवाजा आहे तो बंद केलेला नाही. पाणी ऑटोमॅटिक कमी झाले. 3 महिने तुमचं प्रशासन काय झोपलं होतं का? तुम्ही आज प्रशासनाने या ठिकाणी पाणी मुद्दाम या ठिकाणी डावा कॅनल मध्ये मुरमाचे ट्रॅक्टर टाकलेत. ट्रॅक्टरनी त्या मुरमानी पाणी अडवलं आणि पाणी वेस्टेज म्हणून सर्व वड्याला पाणी लावलं. हे आज 15 दिवसापूर्वी यांनी तलाव बंद केलं नाही. अजून सकट त्याचे दरवाजे चालू येत. तरी या सीना उपसा सिंचनवरच्या शाखा अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला सर्व गावकऱ्यांचा विरोध आहे. फक्त साहेब एकच विनंती आहे
की शेतकरी हे सर्व कष्टकरी यांनी व्याजाने पैसे काढलेत. फक्त 10 दिवसाची मुदत द्या आणि तुम्ही कंप्लीट करा. 10 दिवसानंतर तुम्ही कनेक्शन कट करा. तोपर्यंत आमची सर्व शेतकरी मायबाप जनतेची विनंती आहे की तुम्ही 10 दिवसाची मुदत द्या. कारण या अगोदर जेवढे दुष्काळ पडलेत तेवढे दुष्काळ महाभयंकर होते. आजपर्यंत दुष्काळ झालेल्या पैकी आजपर्यंत जो पाणी साठा शिल्लक आहे सर्वात जास्त आजपर्यंत पाणी साठा शिल्लक आहे. इथून माग दुष्काळात जे कमी कनेक्शन कट केलते त्यावेळेस पाणी कमी होतं, पण आज पाणी भरपूर आहे. शेतकऱ्यांसाठी तुम्ही 10 दिवस द्या. फक्त ही कळकळीची विनंती.